प्रश्नचिन्हात जागी काय असेल ते शोधायचं आपल्याला. तर आपण काय प्रश्नचिन्हात जागी x मानणार आहोत. हे 0.50पेक्षा कमी आहे म्हणून याला काय मानणार आहोत, 1298 मानणार आहोत. 7.01 म्हणजे हे पण 0.50पेक्षा कमी आहे म्हणून याला नुसते 7 मानणार आहोत. राईट, 7%. ऑफचा अर्थ गुणिले आणि हे 699 म्हणजे कशात जवळ 700च्या. ओके, कारण हे 0.50पेक्षा मोठं आहे मग त्याला समोर घेतलं. इज इक्वल टू क्वेश्चन मार्कच्या जागी काय ह्याचा x अधिक 19.9च्या जागेवर काय घेणार, 19.9 म्हणजे 0.90 आहे. 0.9 म्हणजे 0.90 म्हणजे 50च्या वर याला घेतलं 20 आणि ऑफचा अर्थ हे पर्सेंटचं चिन्ह आणि ऑफचा अर्थ गुणिले काय 1055. राईट. आता जरा सॉल्व करू. आता सॉल्व करणे में मजा आएगा. पर्सेंट आणि 2 झिरो कॅन्सल. पर्सेंट आणि 2 झिरो कॅन्सल करायला नाही तर तुम्ही इथं करू शकता. पर्सेंट आणि 2 झिरो ऐवजी इथे 1 झिरो कॅन्सल आहे, इथं 0 ऐवजी हा पॉईंट इथे 10 भागलेला आहे. ठीक आहे, खाली 110 उरले होते. म्हणजे हे काय आलं 1298. 7 इंटू काय 7 इज इक्वल टू x प्लस हे 0 कॅन्सल झाल्यावर इथं 2 उरले आणि इथे एकच 0 होता कॅन्सल करायला म्हणून हा पॉईंट इकडे आणला. इथं म्हणजे इथे पॉईंट दिला एक घर सोडून. तर इंटू काय झाले 105.5. 105.5. चला मग काय 1298 प्लस 7 काय झाले 49 x प्लस 105ची दुप्पट 210 आणि वरचा 0.5 हे झाले 211. कारण मी काय म्हणलो जर हे 0.50च्या वर असले असते तर आपण इथे 106 लिहिले असते पण ते 0.5 ते राहू दिले तरी चालतात. 105.5ची दुप्पट काय होईल 105ची दुप्पट 110 आणि ते वरचा 0.5 दोनदा घेतलं तर हे झाले 211. आता काय होणार आहे या दोघांची सम होईल 9 आणि 8 9 8 17ला 7 हाचा 1 हे झाले 1347. x अधिक 200 काय 11 1347 1347 हे प्लस 211 तिकडे गेल्यावर मायनस 211 बरोबर x. तर मग काय झालं एक्सची किंमत आली 7 - 1 6 4 - 1 3 आणि 13 - 2 1136. 1136 कोणत्या ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 2 काय आलं 1136 ही आली एक्सची व्हॅल्यू. चला हे एक्झाम्पल सॉल्व करू. हे खूप